सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेट्ससाठी ऑल नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। आकलन भाग 2 याच्यामध्ये भाषा ज्ञान यावरील आपण प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, यावर्षी वाचन प्रेरणा दिनानिमित्त सहस्त्र पुस्तक वाचनाचा संकल्प करण्यात आला, तर या वाक्यात जोडाक्षरयुक्त शब्द किती आले आहेत? तर जोडाक्षरयुक्त शब्द कोणकोणते आहेत? तर वर्षी, प्रेरणा, दिनानिमित्त, सहस्त्र, पुस्तक, संकल्प आणि करण्यात असे एकूण 7 जोडाक्षरयुक्त शब्द आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। पुढील प्रश्न आहे, ऋतूंची सुरुवात शरद ऋतूपासून होते असे मानल्यास 5व्या ऋतूचे सुरुवातीचे अक्षर कोणते? आता आपल्याला ऋतूंची नावं माहिती असणं गरजेचं आहे। तर ऋतू कोणकोणते आहेत? तर वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर। तर शरद ऋतूला आपण पहिला ऋतू मानला तर शरद हा पहिला येईल, त्याच्यानंतर हेमंत दुसरा, शिशिर तिसरा, चौथा वसंत येईल आणि 5वा ग्रीष्म येईल। 5वा कोणता ऋतू आहे? ग्रीष्म, आणि ग्रीष्म या ऋतूचं पहिलं अक्षर काय आहे? ग्री, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे। त्याच्यानंतर पुढील प्रश्न, अ कादंबरी, ब कुचाळक्या, क कैवल्य, ड कृपा सिंधू आणि ई कर्म। तर दिलेल्या शब्दांचा आकारविल्हे क्रम पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? तर इथे आकारविल्हे क्रम म्हणजे काय? तर अ, आ, ई, उ, ऊ, या क्रमाने आपल्याला शब्दांचा क्रम लावायचा आहे। तर पहिला कोणता येईल? कर्म। कर्म इथे क हा अकारांत आहे, त्याच्यानंतर कादंबरी, का हा आकारांत आहे, कादंबरी, नंतर कुचाळक्या, त्याच्यानंतर येईल ड कृपा सिंधू आणि शेवटी येईल कैवल्य, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, माझघरात भावेश ओक्साबोक्सी रडत होता म्हणून मी त्याचे सांत्वन केले। या वाक्यात पर्याय दिलेल्या शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही? मोठ्याने हेल काढून रडणे म्हणजेच काय? ओक्साबोक्सी रडणे, तर याच्यासाठी शब्द आलेला आहे। त्याच्यानंतर घराच्या आतील खोली म्हणजे माझघर, घराच्या आतील खोली म्हणजेच काय? माझघर। त्याच्यानंतर दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा म्हणजे सांत्वन। तर भावनांचा आवेश याच्यासाठी शब्द आलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5, फिरतीवर असताना घरगुती जेवणाची लज्जत अनुभवायला मिळणे यासारखे मोठे भाग्य नाही। या वाक्यात कोणत्या प्रकारचे शब्द फक्त 2 वेळा आले आहेत? आता फिरतीवर हा अकारांत आहे, पहिल्यांदा आपण अकारांत पाहूया। फिरतीवर, त्याच्यानंतर लज्जत, त्याच्यानंतर भाग्य असे 3 अकारांत शब्द आहे। त्याच्यानंतर असताना आणि अनुभवायला हे 2 आकारांत आहेत। त्याच्यानंतर घरगुती नाही, जेवणाची असे 3 इकारांत आहेत, आणि मिळणे यासारखे मोठे हे एकारांत आहेत, म्हणजे 2 वेळा आकारांत शब्द आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता शब्द श्री गणेश या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाही? अगदी सोपा प्रश्न आहे। तर गजानन, लंबोदराने, वक्रतुंड हे तिन्ही जे शब्द आहेत ते गणेशाला संबोधण्यासाठी वापरतात, परंतु गणपिता हा शब्द वापरत नाही, पर्याय क्रमांक 1 योग्य आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7, प्राण्यांच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेत कोकरू,
शिंगरू, करडू, पाडस आणि छावा यांनी भाग घेतला. पुढीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या पिल्लाने स्पर्धेत भाग घेतला नाही? तर इथे कोकरू मेंढीच्या पिल्लाला बोलतात, शिंगरू गाढव आणि घोडा यांच्या पिल्लाला बोलतात, तर पाडस हरणाच्या पिल्लाला आणि छावा सिंहाच्या. तर इथे आपल्याला बछडा जे वाघाचं पिल्लू असतं ते इथे दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. विदूषकाच्या वानर चाळ्यांनी हैराण होऊन विद्वान उद्गारला, हे भगवान. या वाक्यातील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही असं विचारलं आहे. तर आपण पाहूया. वानर हा जो शब्द आहे, वानर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे वानरी. त्याच्यानंतर विद्वान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, विरुद्धलिंगी शब्द आहे विदुषी. त्याच्यानंतर भगवान या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे भगवती. तर विद्वत्ती या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द या वाक्यात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. महाबिलंदर या शब्दातील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या पर्यायात नाही? तर महाबिलंदर या शब्दापासून कोणकोणते शब्द तयार होतात? तर महा म्हणजे काय? मोठा. महा म्हणजे मोठा. त्याच्यानंतर दर म्हणजे किंमत. त्याच्यानंतर हार हा शब्द तयार होतो, हार म्हणजेच काय? पराजय. तर मकरंद या अर्थाचा शब्द तयार होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10. स्विमिंग टँक या इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? स्विमिंग टँक या शब्दासाठी इंग्रजी शब्दासाठी अनुरूप मराठी शब्द म्हणजे तरण तलाव. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11. भरगच्च चांदण्याने भरलेल्या आभाळाखाली 4 मित्रांची चेष्टामस्करी चालली होती. अचानक चंदूच्या मनात पाल चुकचुकली. या वाक्यात किती वेळा च या अक्षराचा उच्चार च असा होतो? तर आपण पाहू. भरगच्च चांदण्याने भरलेल्या आभाळाखाली 4 इथे च असा उच्चार होतो. 4 मित्रांची, त्याच्या चेष्टा मस्करी चालली होती. अचानक चंदूच्या मनात पाल चुकचुकली. म्हणजे एकूण 5 वेळा च चा उच्चार च असा होतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12. दलदलीत शिरल्यावर माझ्या अंगाला अनेक जळवा चिकटल्या आणि माझे रक्त शोषू लागले. या वाक्यात आकारांत अनेकवचनी शब्दाचे एकवचनी रूप कसे असेल? प्रथम आपण अनेकवचनी आकारांत शब्द कोणता आहे? तर तो आहे जळवा. याचं एकवचनी काय होईल? जळू, म्हणजे उकारांत होईल, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. जळवा हे अनेकवचने आहे आणि जळू हे एकवचनी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 13. कॉम्प्युटर लॉग ऑन करून मी इंटरनेटवरील एक वेबसाईट उघडली आणि ब्लॉग लिहू लागलो. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात वरील वाक्यातील शब्दासाठी पर्यायी शब्द आलेला नाही? तर कॉम्प्युटरला पर्यायी शब्द आलेला आहे, कॉम्प्युटरला संगणक.
लॉग ऑन, त्याच्यानंतर इंटरनेटला आंतरजाल असा शब्द आलेला आहे. वेबसाईट याला संकेतस्थळ. तर निबंधला पर्यायी शब्द आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक 2. निबंधला एसे असं म्हणतात आणि तो शब्द वरील वाक्यात नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, स आणि पार या अक्षरांपासून बनणारा अर्थपूर्ण शब्द कोणत्या शब्दसमूह दर्शवतो? तर पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. आरसे लावलेला. स आणि पार म्हणजे आरसे लावलेला. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 15. देवालयातून बाहेर पडल्यावर गणेश आणि महेश यांनी चर्चा केली आणि मनोमन काही ठरवले. या वाक्यात किती वेळा शब्दसमूहासाठी एक शब्द आले आहेत? तर आपण पाहूया. देवालयातून हा शब्दसमूहासाठी एक शब्द आहे. त्याच्यानंतर गणेश आहे, महेश आहे आणि मनोमन म्हणजे एकूण 4 शब्द शब्दसमूहासाठी एक आलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दात म हे वर्णाक्षर अनुनासिकासारखे आलेले नाही? पर्याय क्रमांक आहेत 1 मुंबई, दुसरे आहे अंबर, तिसरे आहे म्हणून आणि चौथा आहे दंभ. तर म्हणून या शब्दामध्ये म हे वर्णाक्षर अनुनासिकासारखे आलेले नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17. एका कवीने व शु श त के या अक्षरापासून बनणारे टोपण नाव वापरून पुढीलपैकी कोणती कविता लिहिली? एका कवीने व शु श त के या अक्षरापासून बनणारे टोपण नाव वापरून पुढीलपैकी कोणती कविता लिहिली? तर या अक्षरांपासून तयार होणारे टोपण नाव आहे केशवसूत. केशवसूत असं टोपण नाव आहे आणि यांनी तुतारी या नावाची कविता लिहिली. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, आहे प्रश्न क्रमांक 18. भव्य मंदिराच्या उंच कळसावर डौलाने फडकणाऱ्या कापडी झेंड्याचा लालफडक रंग मावळत्या सूर्यप्रकाशात छान उठून दिसत होता. या वाक्यात गुणविशेषणे किती वेळा आली आहेत? तर या वाक्यामध्ये कोणकोणती गुणविशेषणे आली आहेत ते आपण पाहू. तर भव्य हे गुणविशेषण आहे. त्याच्यानंतर उंच, कापडी, लालभडक, मावळत्या, छान अशी एकूण 6 गुणविशेषणे आली आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 19. म्हणे येईना अंगण नाचता वाकडे या शब्दापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि म्हणीतील 8व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर म्हण काय तयार होते? नाचता येईना अंगण वाकडे. तर पहिल्या क्रमांकाचं अक्षर आहे कोणतं? तर ना.
त्याच्यानंतर दुसऱ्यात च, तिसऱ्यात ता, त्याच्यानंतर चौथं ए, पाचवं ई, सहावं ना, सातवं म आणि आठवं ने. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20. सल्लामसलत या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? तर सल्लामसलत याच्यापासून सम हा शब्द तयार होतो. सम हा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर तलम हा सुद्धा शब्द तयार होतो. तलम हा सुद्धा शब्द तयार होतो. त्याच्यानंतर सल्ला हा शब्द तयार होतो, परंतु सलाम हा शब्द तयार होत नाही. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21. तम चिरत चमकल्या चपला, वन्ही लोळ अवनी उतरला. या ओळीत पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर चपला हा वीज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे, वा किती छान चित्र मनोहर म्हणाला. वाटतं आपण खरंच नदीकाठावर बसलो आहोत. या वाक्यात किती वेळा विरामचिन्हे आली आहेत? तर आपल्याला विरामचिन्हे मोजायची आहेत. तर इथे जर आपण पाहिलं तर डबल अवतरण चिन्हे ही 2 वेळा आलेली आहेत. इथे एकदा आणि इथे. इथे हे डबल अवतरण चिन्ह आहे. इथे 2 वेळा अशी डबल अवतरण चिन्ह आलेली आहेत. त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह ही 2 वेळा आले आहेत. त्याच्यानंतर स्वल्पविराम हे 2 वेळा आलेले आहेत. आणि फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम हा 1 वेळा आलेला आहे. म्हणजेच एकूण 7 वेळा विराम चिन्हे आलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 23. सतत बोलून त्याचे तोंड दुखू लागले. ब. ताजमहालाचे सौंदर्य पाहून त्याने तोंडाचा आ वासला. चोराच्या पाठीमागे धावून धावून पोलिसांच्या तोंडाला फेस आला. आपली कारस्थाने उघड होताच त्याने तिथून तोंड काळे केले. तोंडाला होणाऱ्या वेदना हा अर्थ वरीलपैकी कोणत्या वाक्यात अभिप्रेत आहे? तर तोंडाला होणारी वेदनी हा अर्थ वरीलपैकी अ म्हणजे सतत बोलून त्याचे तोंड दुखू लागले. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24. खळखळाट, किणकिणाट, छनछनाट, खनखनाट यांमध्ये पुढीलपैकी कोणता ध्वनी आलेला नाही? चाके, बांगड्या, तलवार आणि पाणी. तर इथे आपण पाहूया. खळखळाट पाण्याचा असतो. त्याच्यानंतर किणकिणाट बांगड्यांचा, खणखणाट तलवारीचा, छनछनाट नाण्यांचा. तर इथे चाके या वस्तूचा ध्वनी आलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 25. रुंद, पुंज, काफिला, ताटवा, पण या शब्दांमध्ये पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी समूहदर्शक शब्द आलेला नाही? तर इथे आपण पाहूया. बांबूंचे काय असते? बण असते. बांबूंचे बण असते. त्याच्यानंतर ताऱ्यांचा पुंज, गुरांचा कळप आणि फुलझाडांचा तटवा. तर इथे रुंद आलेला आहे, पुंज आलेला आहे, काफिला आलेला आहे, ताटवा आलेला आहे, पण आलेला आहे, पण गुरांचा कळप
आलेला नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. कळप इथे शब्द यावरील याचे शब्द दिसत नाही आहे. गुरांचा कळप, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 26. वनात एकीकडे गुंजराव केकराव अन कलरव तर दुसरीकडे घुतकार अन गर्जना ऐकू येत होत्या. या वाक्यातून वनात राहणाऱ्या कोणत्या सजीवाचा बोध होत नाही? तर इथे दिलेलं आहे मधमाशी जी आहे, मधमाशीचं काय आहे? गुंजराव. त्याच्यानंतर मोराचा केकराव. कलरव हंस. त्याच्यानंतर घुतकार घुबड, गर्जना सिंह. तर इथे डासांचा उल्लेख आलेला नाही आहे, डास. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. यामा, कृष्णकाठ, तांबडी माती, अष्टदर्शने, फकीरा या यादीत पुढीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या पुस्तकाचा उल्लेख आढळतो? तर याच्यामध्ये महादेवी वर्मा या साहित्यकाच्या पुस्तकांचा उल्लेख आढळतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 महादेवी वर्मा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28. त्या जोडप्यातील दोघांची दृष्टी आठवडाभर आपल्या हरवलेल्या माणसांचा शोध घेत होती. या वाक्यातील कोणता शब्द अनेकवचनी आहे? तर अनेकवचनी शब्द कोणता आहे या वाक्यातील? तर तो आहे दृष्टी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 योग्य, दृष्टी. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 29. अलीकडे कुणा बुवाच्या आशीर्वादाने तो कोट्याधीश फारच आध्यात्मिक बडबड करू लागला आहे. या वाक्यातील कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आला आहे? याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अलीकडे हा शब्द अशुद्धच आहे. तर याच्यामध्ये फक्त कोट्याधीश हा शब्द शुद्ध आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. 29 पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30. अंधार पडल्यावर सर्वजण आमच्या घरी आले आणि दुःख व्यक्त करून गेले. या वाक्यात पुढीलपैकी कोणते अक्षर लघु आहे? तर या वाक्यामध्ये आमच्या हा जो शब्द आहे, तर आमच्या या शब्दामध्ये चा हे जोडाक्षर आहे आणि चा या जोडाक्षराचा उच्चार करताना म याच्यावरती आघात द्यावा लागत नाही, म्हणून म हे लघु अक्षर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 31. त्या मानवसदृश प्राण्याने चित्यागत झेप घेऊन बंदूकधारी मनुष्यावर हल्ला केला. या वाक्यात उपमा अलंकार असलेले शब्दांचे शेवटचे अक्षर कोणते? तर या वाक्यामध्ये 2 उपमा अलंकार असलेले शब्द आहेत आणि ते म्हणजे मानवसदृश आणि चित्यागत. परंतु पर्यायामध्ये त हे अक्षर दिलेले नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. श मानवसदृश्यमधला श या पर्यायामध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 32. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा? पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा. हिरवगार रान पाहून माणूस खुशीत हसायचा. वरील ओळीमध्ये एकूण किती दंत्यवर्ण आहेत? तर दंत्यवर्ण किती आहेत आणि कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तरच हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. तर दंत्यवर्ण कोणकोणते आहेत? तर दंत्यवर्ण कोणकोणते आहेत? तर दंत्यवर्ण त, थ, द, ध, न, ल, स असे दंत्यवर्ण आहेत. तर इथे आपण पाहूया किती दंत्यवर्ण आलेले आहेत. तर पूर्वी कसा हा इथे एक दंत्यवर्ण आहे. त्याच्यानंतर पाऊस
इथे दंतवर्ण आहे स. त्याच्यानंतर महिने न. त्याच्यानंतर इथे त्याच्यानंतर न, इथे एक न आलेला आहे. स, त, सा, म्हणजे एकूण 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 दंतवर्ण आलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 33, अनाथांसाठी त्याने अन्नदाता बनून अन्नछत्र व पाणपोई सुरू केली. या वाक्यात पुढील पर्यायातील शब्दसमूहापैकी कोणत्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आलेला नाही? कोणाचाही आधार नाही असा तो. त्याच्यानंतर अन्न देणारा म्हणजे अन्नदाता. त्याच्यानंतर मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण, तर त्याच्यासाठी अन्नछत्र हा शब्द आलेला आहे. अन्न देणारा याच्यासाठी अन्नदाता हा शब्द आलेला आहे. आणि दुसऱ्यांचे दुःख पाहून कळवळणारा, दुसऱ्यांचे दुःख पाहून कळवळणारा या शब्दसमूहासाठी कोणताही शब्द आलेला नाही आहे. कोणाचाही आधार नसलेला म्हणजे निराधार, अनाथ असा त्याचा अर्थ होतो, अनाथ. परंतु पर्याय क्रमांक 4, दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा या शब्दसमूहासाठी या वाक्यात कोणताही शब्द आलेला नाही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 34, अनघड या शब्दातील ख या अक्षराने किती अर्थपूर्ण शब्दांची सुरुवात होते? तर इथे घड आणि घण असे 2च शब्द तयार होतात, म्हणून पर्याय क्रमांक आहे 2. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 2 शब्द तयार होतात, घन आणि घड, घड आणि घन. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 35, कोबी, गवार, पालक, मेथी, शेपू या भाज्यांची मोठी विक्री आज बाजारात झाली. या वाक्यात कोणती भाजी पालेभाजी नाही? तर इथे आपण पाहूया. कोबी ही एक प्रकारची पालेभाजीच आहे, मेथी ही पालेभाजी आहे, शेपू पालेभाजी आहे, परंतु गवार ही पालेभाजी नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य. प्रश्न क्रमांक 36, मराठी महिन्याच्या क्रमवार मालिकेत कितव्या क्रमांकाच्या महिन्याचे शेवटचे अक्षर जोडाक्षर आहे? तर अचूक 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. तर मराठी महिन्यांचा विचार केला तर पहिला जो महिना आहे चैत्र, हे जोडाक्षर आहे. आणि 9वा महिना विचार केला म्हणजे 9वा महिना कोणता आहे? मार्गशीर्ष. मार्गशीर्षमधला श हा जोडाक्षर आहे, म्हणजे इथे पर्याय क्रमांक 2 अचूक आहे, 2 आणि 4. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37, काल सकाळी गावी पोचल्यावर तो लगेच संध्याकाळच्या गाडीने परतला. या वाक्यात कोणते क्रियाविशेषण आले आहेत? तर याच्यामध्ये 2 क्रियाविशेषणे आली आहेत आणि ती म्हणजे काल आणि लगेच. काल आणि लगेच म्हणजे 2 पर्याय हे अचूक आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38, डाऊनस्टेअर्स या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होईल? तर याच्यापासून 2 शब्द तयार होतात आणि ते म्हणजे आहेत सेड आणि नाऊ, म्हणजे 2 पर्याय हे अचूक आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 39 आहे, अथांग पसरलेल्या वाळवंटात एक सायनीस्वार निर्विकार मुद्रा ठेवून प्रवास करीत होता. वाक्यात पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही? अचूक 2 पर्याय निवडा. आलेला नाही असं म्हटलेलं आहे. सायनीस्वार, सायनीवर बसलं म्हणजे सायनीस्वार, याच्यासाठी आलेला आहे अंत नसलेला आणि कोणताही आजार नसलेला, हे 2 शब्द आलेले नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3. 2 आणि 3. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40, परवरदिगार या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? 2 तयार होणार नाही असं म्हटलं आहे.
अचूक 2 पर्याय निवडा. तर त्याच्यापासून 2 शब्द कोणते तयार होणार नाही, तर वर्दी आणि गारदी हे 2 शब्द तयार होणार नाही. तर गारदी हा शब्द का तयार होणार नाही, तर याच्यामध्ये दी हा रस्व आहे. परवर्दीगारमध्ये दी हा रस्व आहे आणि या गारदीमध्ये दी हा दीर्घ आहे. त्याच्यामुळे वर्दी आणि गारदी हे 2 शब्द तयार होणार नाहीत. तर हा होता एकूण 40 प्रश्नांचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे ते टेट एक्झामची जे तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच 8वी स्कॉलरशिपच्या मुलांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.